इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. हा एकूण जागतिक आणि राष्ट्रीय पट झाल्यानंतर रिपब्लिक पक्षाच्या संदर्भामध्ये खुलासे वजा स्पष्टीकरण आपल्याला देऊ इच्छितो. माननीय नामदार रामदास आठवले साहेब जे रिपब्लिक पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, यांनी उल्हासनगर जिल्ह्याची महानगरपालिका या संदर्भामध्ये अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी नाना बागुल यांच्यावर टाकलेली आहे. राजकीय घडामोडी काही होत असतात, तर काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले म्हणून काय पक्षामध्ये फार मोठं परिवर्तन होत नसतं. गैरसमजात काही गोष्टी झाल्या जरी असतील तरी सुद्धा मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांचा पूर्णपणे विश्वास नाना बागुल यांच्यावर आहे. परवा त्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली, त्या कार्यालयात मी हजर होतो, नाना बागुल हजर होते, उल्हासनगरचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते, प्रमुख कार्यकर्ते होते, उल्हासनगरचे पत्रकारही हजर होते. या सर्वांसमक्ष रामदास आठवले साहेबांनी नाना बागुल यांना या जिल्ह्याचा कारभार सांभाळण्याचं सांगितलेलं. त्यामुळे या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज कुणाच्याही मनात असता कामा नये. नाना बागुल यांनी इथून पुढे त्यांचं कार्य सर्वांना बरोबरीने येऊन कुणाचाही रुसवा फुगवा असेल तो दूर करून एकत्रपणे चालवावा. उल्हासनगरमध्ये आपली ताकद प्रचंड संख्येनं आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद एका दुसऱ्या गटाकडनं आणि त्या ठिकाणी पंडित जे आहेत त्यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्यांनी, आणि आता तुम्ही म्हणतायत की नाना बागुल साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत. काय सविस्तर सांगाल या संदर्भात? नाही, रिपब्लिक पक्षाच्या वतीनं नाना बागुल हेच अध्यक्ष आहेत. रिपब्लिक पक्ष रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतो, त्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिक पक्षाची उल्हासनगर महापालिका क्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून नाना बागुलच आहेत, दुसरं कोणी अध्यक्ष नाही. त्यांनी नाही, असं काय अर्थ नाही. तो आमचा रिपब्लिक पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेना नगरसेवक नाही, तो आरपीआयचाच नगरसेवक आहे. फक्त त्या गटातून ते आहेत. आरपीआय मध्ये फूट आहे का? नाही, अजिबात नाही. आरपीआय मध्ये फूट नाही. जे कारवाई जे अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे, फूट अजिबात नाही.